सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना विनायक दिवलान विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंद. हे पहा की बॅरिकेड लावलेले आहेत ते आपल्या संरक्षणासाठी आहेत. कृपया या मैदानाच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये बॅरिकेडवर जोर दिलेला आहे बघा. तर बॅरिकेड सोडा सर्वांनी, नाहीतर मग स्वयंसेवकांना तिथे पाठवायला लागेल. अद्याप सोडलेला दिसत नाही. बॅरिकेडवर कोणीही जोर देऊ नका. स्टेजच्या उजव्या कोपऱ्यात बॅरिकेडवर जोर दिलेला आहे बघा. त्यांनी सगळ्यांनी बॅरिकेड सोडा जरा. संपर्क झाला अनिल हॅलो. पुन्हा एकदा अर्थातच या क्रीडा मंडळासाठी ज्यानं देणगी स्वरूपात मदत केली स्मित अभिजित पाटील, आपण कृपया स्टेजच्या मागे चला, व्यासपीठाच्या मागे चला. आपले पप्पा त्या ठिकाणी शोधत आहेत. स्मित अभिजित पाटील, जर कुठे असशील स्टेजच्या मागे त्या ठिकाणी तुझे वडील तुझी वाट बघतात. अर्थातच मी पुन्हा एकदा दानशूर व्यक्तिमत्वाकडे येतोय ज्यानं या कबड्डी स्पर्धेसाठी आपलं योगदान दिलं आहे आर्थिक स्वरूपात. अर्थात अनेकांना वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. ज्याला श्रमदान करता आलं नाही त्यानं मात्र आर्थिक दान केलेलं आहे. काही जणांनी मात्र मार्गदर्शन केलेलं आहे. अशा विविध अंगाने स्पर्धा मित्रांनो उभी आहे. पंकज पाटील, स्कोरर शिवदास म्हात्रे, तिसरी चढाई अवधूत म्हात्रे. आलो आलो ओके. मदत करणारी व्यक्तिमत्व त्यामध्ये आपण पाहतो निधी एंटरप्राइजेस 1000 रुपये, संदेश लक्ष्मण बैकर कमळपाडा 5000 रुपये, खुशबू हॅलो. अविनाश सुधाकर पाटील आंबेडकर कुसुंबे यांकडून रोख 5000 रुपये, विलास म्हात्रे माजी सरपंच 3000 रुपये, अनंत शामराव म्हात्रे पेझारी 5000 रुपये, कल्पना राजाराम पाटील पेझारी यांकडून 1000 रुपये, परशुराम गजानन पाटील पेझारी 500 रुपये, सुनील गजानन पाटील यांकडून 500 रुपये, मयूर मधुकर पाटील यांकडून 1112 रुपये, संतोष पवार वाघोडे यांकडून रोख 1100 रुपये, संतोष नाना म्हात्रे आंबेकर यांकडून रोख 501 रुपये. आणि अजून कदाचित देणगी दिली असेल तर आपण निश्चित आमच्याशी संपर्क करा. आम्ही कशा प्रकारे आपलं नाव या ठिकाणी डिक्लेअर करतो, कारण योगदान इथे लाईटचे जे खांबे आहेत उजव्या बाजूला तिथे आपण बॅरिकेड्सला जोर दिलेला आहे. कृपया बॅरिकेड्सला जोर देऊ नका, कारण ते जर तुटले तर आपल्याला स्पर्धा थांबवावी लागेल मित्रांनो. तिकडे टॉवरवर देखील काही छोटे प्रेमी टॉवरवर आहेत. आपण टॉवर हलवू देखील नका मित्रांनो. कदाचित एखादा अपघात झाला तर मात्र लक्षात घ्या, आपण खाली उतरून घ्या, कारण निगेटिव्ह विचार आपल्याला करायचंच नाहीये पहिली गोष्ट. म्हणून आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण सकारात्मक बाजूने पुढे जाऊ. आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून आताच्या सत्रापर्यंत अगदी चांगल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा सुरळीतपणे सांगतेकडे वळते, शेवटाकडे वळते, पूर्णत्वाकडे वळते. आणि अशा या स्पर्धेला खऱ्या अर्थाने योगदान मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग आपला आहे. आपण आहात म्हणून ही कबड्डी स्पर्धा आहे. आपला जो प्रचंड जो जनसमुदाय आहे रसिक प्रेक्षक वर्ग आहे.
जय हनुमान चली बसेस पृथ्वीवर पागवली. मी मगाशीच म्हटलं होतं आपला खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक आहेत. गर्दी मात्र वाढवली दाटीनं मात्र त्या ठिकाणी माझा रसिक प्रेक्षक वर्ग आपल्या कबड्डीचा मनमुराद आनंद लुटत आहे. निश्चितपणे कबड्डी खेळाडू देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्गाला आनंद देत आहेत, घेत आहेत. त्या आनंदाची देवाणघेवाण मात्र या कबड्डीमध्ये होत असते. अर्थात वरच्या स्टेपवर, वरच्या पातळीवर, वरच्या फेरीमध्ये तर प्रवेश पात्र होणेच आहे, परंतु या संघर्षामधून जो बाहेर पडेल तोच खऱ्या अर्थानं या स्पर्धेतील हिरो ठरेल. आणि या रायगड जिल्ह्याचा हिरो ठरला 17 तारखेला 6 या ठिकाणी कबड्डी स्पर्धा येथे जाईल. 16 ही कबड्डी स्पर्धा असेल. अंतिम विजेता संघ हा 17 तारखेला 6 या ठिकाणी निश्चित होईल. कोणता संघ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं जे मैदान क्रमांक 2 देखील तितकाच जबरदस्त. माईक सिस्टम बघा प्लीज जरा राईट साईडला. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी विनायक दिवलांग दर्यावती नागाव बंदर 2 वर प्रतिज्ञा बांधण नवयुवक सोनारसिंह दाताव. मैदान क्रमांक 3 वर जय हनुमान धेरण श्री गणेश वाशीरोहा. आणि मैदान क्रमांक 4 वरचा सामना संपलेला आहे. आपण त्वरित यंगस्टर श्रीवर्धन वायसू कोडांगी त्वरित हजर व्हायचं. चला मित्रांनो, त्या संघानं त्या मैदानावर उपस्थित राहणं बंधनकारक आहे. तिकडे पहा मैदान क्रमांक 3 वर आपण बॅरिकेड्सवर जोर दिलेला आहे. कृपया ते जर तुटलं तर कबड्डी स्पर्धेमध्ये व्यत्यय निर्माण होईल मित्रांनो. हे असं होऊ नये तुम्हाला पण वाटतं, आम्हाला कदाचित तुमचा नाईलाज असेल परंतु आमचा देखील नाईलाज आहे मित्रांनो. प्लीज कोऑपरेट, प्लीज सहकार्य. हॅलो जोर देऊ नका. कबड्डी स्पर्धा तर पाहण्यात आहे, कारण रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडू खेळत आहेत. अर्थात 3 वर पाहतोय बिपिन खळे डबल एक, अर्थात 11 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केला असा बिपिन खळे एक जोशपूर्ण खेळाडू आहे. सामना झाला बीकेएम भाकरू वर्सेस नवतरुण कारावी. यामध्ये नवतरुण कारावी हा संघ 24 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचा अर्ज घालण्यात धन्यवाद. सामना मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा खेळला जातोय. अर्थातच मैदान क्रमांक 3 वर केली जाते ती ईव्हीएम ताराव या संघाकडून. कोणाची पकड, कोणाची चढाई, कोण जिंकणार, पराभूत होणार, या रायगड जिल्ह्याचा विजेता. आणि त्यासाठी अर्थात ही स्पर्धा एक गोड स्पर्धा आहे. पुढे जाण्याची आकांक्षा, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मात्र आपल्यामध्ये असावी. ही जिद्द मित्रांनो आपल्यामध्ये असली पाहिजे. स्पर्धा म्हणून खेळू नका. आपण पुढे जायची गरज नाही. त्या ठिकाणी त्यांचा योग्य तो निर्णय आपल्याला देतील. त्या ठिकाणी पंच म्हणून कार्यरत असणारे रणजितपंत मदन पाटील आणि अविनाश गोधडी या ठिकाणी कार्यरत आहेत. योग्य निर्णय हा आपल्या बाजूने देखील कोणीही पुढे यायचं नाही, ही शिस्त आपल्यामध्ये असली पाहिजे. एक खेळाडू ज्या वेळेला त्याच्या गतीनं प्रगती करत असतो, काहीतरी पुढे येत असतो, मागचे मात्र 6 खेळाडू पुढे येत असतात. हे वर्तन योग्य नाहीये. याच्यामध्ये कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण मग त्याच्यामधून एक वादात्मक कुठेतरी एक ठिणगी मात्र पडत असते. हे होऊ नये. हॅलो, मैदान क्रमांक 4 वर श्रीवर्धन यंगस्टार श्रीवर्धन वर्सेस वायसू कोडांगी. मैदान क्रमांक 4 साठी मित्र त्वरित मैदानाकडे चला. यंगस्टार श्रीवर्धन वर्सेस वायसू कोडांगी. मैदान क्रमांक खाली आहे. आपला सामना त्वरित मैदानात घेऊन या.
चला, ज्याप्रमाणे सूचना मिळेल त्याप्रमाणे आपण कार्यवाही करा. आपण त्या ठिकाणी हजर व्हा, कारण ही रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असणारी जिल्हा निवड चाचणी आहे. यामधून मित्रांनो रायगड जिल्ह्यासाठी कबड्डी खेळाडू निवडला जाणार आहे. मग त्यामध्ये कोणाची वर्णी लागणार, कोणता खेळाडू ह्या निवड चाचणीमध्ये पात्र ठरणार, आपल्या स्वकर्तृत्वावर ते अवलंबून आहे. तुम्ही तशा प्रकारची क्वालिटी, तशा प्रकारची गुणवत्ता या ठिकाणी दिली तर निश्चितपणे त्याचा खेळ आपण रसिक प्रेक्षकांसमोर मांडला तर नक्कीच आपण देखील त्यामध्ये येऊ शकतो. कारण 250 संघ आहे आणि तेवढेच खेळाडू आहेत. तिथे मात्र जिल्ह्यासाठी काही निवडक खेळाडू असतात. अशासाठी सिलेक्शन कमिटी असते. यामध्ये क्षेत्ररक्षक असेल, चढाई पराक्रम असेल, मध्यरक्षक असेल, अशा विविध जागांवरती आपल्याला त्या ठिकाणी घेतलं जातं आणि नक्कीच एक रायगड जिल्ह्याचा सक्षम संघ मात्र तयार केला जातो. मैदान क्रमांक 1 वर या प्रमाणाचा सामना चालू सामना संपला. दुसऱ्या मैदानावर सामना संपला. मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना विनायक जीवलांग वर्सेस दर्यावर्दी बंदरनाथ. तसेच मैदान क्रमांक 2 वर सोनार सिद्ध धाटा वर्सेस प्रतिज्ञा बांधण. नवलूक सोनार सिद्ध धाटा वर्सेस प्रतिज्ञा बांधण मैदान क्रमांक 2 वर. चारही संघांनी तयारी करण्याचा सामना संपता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. तसाच निकाल मित्रांनो आपण नक्कीच किशोरगड मुलांमध्ये देखील या ठिकाणी पाहिला होता. कारण या ठिकाणी प्रथम विजेता ठरला होता तो म्हणजे श्री गणेश शिर्की, अर्थात पेण येथील संघ होता. द्वितीय क्रमांक होता जय हनुमान चिवे, हा पाली येथील संघ होता, सुधागड तालुक्यातील संघ होता. तर तृतीय क्रमांक रोहा, रोहा तालुक्यातील संघ होता आणि चतुर्थ क्रमांक बाल युवक पेसारी हा अलिबाग तालुक्यातील संघ होता. म्हणजे पेण, पाली, रोहा, अलिबाग या चारही तालुक्यांमध्ये मात्र हे क्रमांक गेले. ह्याचा निश्चित सार्थ अभिमान करून आम्हाला हवा. कारण कबड्डीवर मित्रांनो आता मात्र सर्व संघ आपली पकड मिळवण्याचा, सर्व तालुके आपली पकड मिळवण्याचा प्रयत्न मात्र करतात. तो देखील प्रामाणिक प्रयत्न करतात. अलिबाग ही देखील मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये ही कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच्याच पावलावर पाऊल देऊन अनेक तालुक्यातून मुरुड असेल, पेण असेल, सुधागड असेल, कर्जत असेल हे तालुके देखील आज पुढे येत आहेत. नक्कीच आज आपण थोडंसं मागे गेलो तर आता मैदान क्रमांक 1 वर एक चांगला तिथे मैदान क्रमांक 4 वर पुकार येतो यंगस्टर्स निवेदन वाचतो तोडांगी संघ उपस्थित होत नाही. 4 वर श्रीवर्धन हजर आहे. वायसू तोडांगी महेश पोटपुडे नागाव. दोन्ही संघ आलेले सामना अधिकारी आपण मैदानावर चला आणि सामना चालू करा. त्याचप्रमाणे चालू सामना संपता क्षणी मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना जय हनुमान देहरण वर्सेस श्री गणेश वाशी. जय हनुमान देहरण वर्सेस श्री गणेश वाशी ह्या दोन्ही संघांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे. सामना संपता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आम्ही घेतोय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जगू ठाकर गुरुजी अर्थात विकास आघाडीकर संघाचे उपाध्यक्ष आदर्श शिक्षक रायगड जिल्हा परिषदेनं सन्मानित केलेला आहे. अर्थात त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय.
मी आदरणीय अमोल पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जका ठाकूर गुरुजी यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात जका ठाकूर सर त्यानंतर अजून एक सन्मान सोहळा, सत्कार सोहळा, स्वागत सोहळा व्यासपीठावर या ठिकाणी आम्ही घेतो. आपण मात्र खेळाचा आनंद लुटता नक्कीच व्यासपीठावरील देखील जे सत्कार मूर्ती असतील त्यांना देखील आपण या ठिकाणी आपल्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये देखील सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय खुशबू आईस्क्रीम अर्थात व्यावसायिक संघ आहे त्याचे मालक विवेक ठाकूर यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी खुशबू आईस्क्रीमचे खुशबू आईस्क्रीमचे मालक विवेक ठाकूर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय विवेकजी ठाकूर. मित्रांनो, विवेक ठाकूर एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. अनेक वेळेला व्यावसायिक संघाच्या माध्यमातून खुशबू आईस्क्रीम हा संघ देखील आपण व्यावसायिकमध्ये पाहतो आणि या मंडळासाठी देखील या मालकाने अर्थात विवेक ठाकूर यांनी 7,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद विवेक ठाकूर. धन्यवाद विजयजी पाटील. खेळ मात्र सुरूच राहील, देखील सुरूच राहतील, सन्मान देखील सुरूच राहतील. तसेच मित्रांनो आपण ही जी प्रकाश व्यवस्था मीन्स त्या ठिकाणी जनरेटर व्हॅन आहे हे देखील तेच पुरस्कृत आहे. विवेकजी ठाकूर यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी ही जनरेटर व्हॅन आहे ती आजच्या स्पर्धेसाठी देण्यात आलेली. पुनश्च आपले या ठिकाणी धन्यवाद तथा आभार. एक आपण मोठे दानशीर आहात आणि आपल्यासारख्या दानशीर व्यक्तिमत्वांची अशा स्पर्धांसाठी गरज असते आणि ही गरज मात्र आपण या ठिकाणी पार पाडली. तुमची गरज मात्र भागवून आपण या ठिकाणी दिलेली आहे. पुनश्च या दोन्हींच्या माध्यमातून आता मात्र ही स्पर्धा गुणवत्तापूर्ण खेळ मित्रांनो महत्वाचा आहे. कधी कधी एखादी देखील मित्रांनो आपल्याला पराभवासाठी कारणीभूत ठरत असते. म्हणून प्रत्येक गुण महत्वाचा आहे, प्रत्येक खेळाडूचा खेळ महत्वाचा आहे. जशी प्रत्येक जागा महत्वाची असते तसा प्रत्येक गुण महत्वाचा. म्हणून आपल्या चुका कमी करत जा. त्याला सेनापती सेनापती पोस्ट करतो जो चुका कमी करतो. चांगली पकड आपण या ठिकाणी पाहतो. अर्थात ओलवे आणि शंकरपाडा या सामन्यामध्ये दोनही रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ आहे, दिग्गज संघ आहे, ज्याने अनेक ठिकाणी ग्रामीण स्तरावर असेल, तालुका स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल रिझल्टण्याचा प्रयत्न केला, आपलासा करण्याचा प्रयत्न केला. अशा दोन्ही संघ आहेत. त्यामुळे नक्की सांगता येत नाही की कोणता संघ या ठिकाणी विजयास पात्र ठरेल. तर एक चूक मात्र मित्रांनो आपल्याला पराभवासाठी कारणीभूत ठरत असते. म्हणून प्रशिक्षक देखील तितकाच महत्त्वाचा असतो. कारण कोणत्या खेळाडूला कधी काढायचं हे त्या प्रशिक्षकावर अवलंबून असतं. जसं आपल्या शरीरामध्ये शीरश्रेष्ठ असतं, आपल्या शरीरामध्ये शीरश्रेष्ठ असतं म्हणजे जे डोकं श्रेष्ठ असतं, तसंच या कबड्डीमध्ये कर्णधार श्रेष्ठ असतो. मग कर्णधार कसा असावा? कर्णधार हा शांत असावा, संयमी असावा, विवेकी असावा, बुद्धी असलेला असावा आणि नेतृत्व करणारा असावा, समजून घेणारा असावा. तर आपल्या संघाला तो न्याय देऊ शकतो. न्यायी असावा, विवेकी असावा, असे विविध गुण त्याच्यामध्ये जपलेले असावे. तरच खऱ्या अर्थानं तो संघ कर्णधार आपल्या संघाला हँडल करू शकतो, आपल्या संघावर तो आपलं नेतृत्व सिद्ध करू शकतो. म्हणून मित्रांनो संघामध्ये कर्णधाराला खूप महत्त्व आहे. कर्णधाराचं निश्चित नाव घेतलं जातं ते एवढ्यासाठी जसं की प्रशिक्षक असेल, कर्णधार असेल. आणि मैदान क्रमांक 4 वर श्री गणेश सुरकोली नवतम स्पोर्ट्स कराई चढाई भाग बाद झालेला आहे.
सगळे बाद झाला. एक विशिष्ट या ठिकाणी त्यांच्यासाठी देखील मित्रांनो अशा पद्धतीने प्रसिद्ध प्रेक्षकांसमोर मांडायचं आहे, खेळाडूंसमोर मांडायचं आहे, बाद झालेला खेळाडू कशा पद्धतीने समोर मांडायचा आहे. थर्ड रेड असेल, असे विविध या ठिकाणी सांकेतिक चिन्ह दिलेले आहे. खेळाडू जर बाद होत असेल, त्याला पुश केलं असेल तर त्याला अशा पद्धतीने बाद झालं हे दाखवायचं. या विविध सांकेतिक चिन्हांचं प्रशिक्षण देखील मित्रांनो दिलं जातं, अधिकाऱ्यांना दिलं जातं. पाहूया शेवटी कबड्डी कशा प्रकारे रंगत देते. रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद, रसिक प्रेक्षक मात्र या ठिकाणी वाढतात. सुंदर खेळ आपण पाहतो. मैदान क्रमांक 1, 2, 3, 4 चारही मैदानाची व्यवस्था धन्यवाद देईल की आपल्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं आपल्या नेतृत्वाचा सन्मान करत या मंडळानं ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी स्पर्धेचा स्वीकार केला आणि ह्याची वेळा आपल्याला ही स्पर्धा मात्र पाहता आली. हो येता राहिला, जाता राहिला, परंतु खेळाडू मात्र बाद झाला. क्षणाचा त्या ठिकाणी विलंबमध्ये कधी एक मोठाच अंतर असतं, स्वीकारलेलं अंतर असतं, परंतु तेवढ्यासाठी कधी आपला संघ देखील म्हणून तशा पद्धतीचा खेळ आपण या ठिकाणी मांडत असतो, खेळत असतो. वरसे आणि भैरवनाथ पेजारी हा देखील अर्थात यजमानी संघ आहे, एक चांगला संघ आहे, नामांकित संघ आहे. आणि आज मात्र आपल्या ग्रामस्थांच्या समोर, आपल्या बाळ खेळाडूंच्या समोर, आपल्या ग्रामस्थांसमोर खेळ निश्चितपणे मांडतात महिला वर्ग देखील या ठिकाणी. कारण अनेक वेळेला व्यस्त आहे, एवढी मोठी कबड्डी स्पर्धा आहे. कदाचित एखाद्याचं नाव घ्यायचं देखील राहिलं असेल, एखाद्याचं व्यासपीठावरील मान्यवरचं देखील नाव घ्यायचं राहिलं असेल, म्हणून आपण राग न मानता कबड्डी ही आपली आहे, तुमची आमची आहे हे समजून या ठिकाणी आम्हाला कोऑपरेट करा, आम्हाला सहकार्य करा ही मात्र प्रत्येकाला विनंती असते. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आपण आहोत म्हणून कबड्डी आहे. कबड्डी हा रायगड जिल्हा सर्वस्व आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने हातात हात घेऊन कबड्डी तयार झाली, 7 गड्यांची कबड्डी तयार झाली आणि निश्चितपणे या ठिकाणी हा रायगड जोडला गेला. एक आपल्याला उदाहरण देईल. अर्थातच आपण एकत्र आला सोबत आला सुंदर आहे. त्वरित मैदानाचा दाबा या. मैदान क्रमांक 2 साठी पुढील संघाने तयारीत राहायचा, नव्हे तर मैदानावर हजर व्हायचा. सोलार घाटाव वर्सेस प्रदीपच्या बांधण. मैदान क्रमांक 2 वर जो सामना चाललाय प्रदीपच्या बांधण विरुद्ध नवयुवक सोनार घाटाव. आपण दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2 वर इथे पहा जनरेटर व्हॅनवर देखील आपण स्पष्ट दिसत आहे. जनरेटर व्हॅन ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणी 2 जण उभे आहेत. तुम्ही आपण खाली उतरला तर बरं होईल. आमचा आवाज आपल्यापर्यंत जातोय का? जनरेटर व्हॅन कुठे आहे? व्यासपीठाच्या डाव्या बाजूला तिकडे मैदानाच्या मागे, तिथे आपण दोघे धन्यवाद आपल्याला देखील. उतरलात बरं झालं. एक चांगला खेळ पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर आपल्याला पाहायला मिळतोय. वर्से वर्सेस भैरवनाथ पेजारी या दोन संघांमध्ये स्पर्धा या ठिकाणी उभी राहिली.
मग रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह आदरणीय त्यांच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरील देखील ह्या कबड्डी क्षेत्राशी यांची नाळ जोडली गेली. सुरुवातीपासून आतापर्यंत या कबड्डीचा विचार केला. ए बाबू बाबू बस. ज्ञानेश्वर कोळवे वर्सेस श्री कोपरपडा यामध्ये ज्ञानेश्वर कोळवे हा संघ 2 गुणांनी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. ज्यामध्ये स्पेसिफिक सर देखील या ठिकाणी मित्रांनो आहे. जे पाटील म्हणजे या कबड्डीची अनवान शान आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं या संपूर्ण नियोजनामध्ये सिंहाचा वाटा अर्थातच जे पाटील सरांच्या कारण सतत कबड्डीशी कार्यरत असणारे अनेक वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत, पेशाने शिक्षक आहेत. अर्थात आपल्याला दिलेल्या कर्तव्य पार पाडत असताना देखील या क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांनी खूप मोठे योगदान व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याचं नाव बाबू या साईडला बांधण बस बस तू बस नाही बॅरिकेड मॅडम बस बस आम्ही भरून ठेवलं यार. व्यासपीठावरील अनेक दिवस आहेत त्यांना देखील मी धन्यवाद देईन. तर मैदानावर खेळणारे खेळाडू आहेत आता देखील खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेची रंगत वाढवत आहे मित्रांनो. आणि आमच्या खेळाडूंचा खेळ वाढण्यासाठी खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांची गरज असते. सुंदर इथे मात्र पुन्हा एकदा चांगला खेळ आपण मैदानात क्रमांक 1 वर पाहतोय. पंच देखील आपलं कार्य डोळ्यावर तेल घालून या ठिकाणी आपलं कार्य करत आहे. आपण पाहतोय की इतर पंचांना देखील वेगवेगळी कमेंट केली जातात मित्रांनो, परंतु आपण त्याच्या मागे कधीच जात नाही. पंचांना किती त्रास होत असतो. सरी आहे असा समजा त्या ठिकाणी खेळला जातोय. हम भी किसी से कम नहीं. तुम्ही पण आम्ही पण आहे. तुमची पकडणं आमची तुम्ही घेतात आम्ही कदाचित एक पकडून येऊ. ही स्पर्धा मित्रांनो आपल्या कबड्डीमध्ये असावी. या ठिकाणी ही जिल्हा असल्या कारणाने मात्र आपण त्या प्रकारचं या ठिकाणी समालोचन करतोय. स्पेसिफिक एखादा खेळाडू या ठिकाणी आपल्याला तसं वर्णन करता येत नाही, कारण हा खेळ कबड्डीचा आहे. अर्थात जिल्हा चाचणी या ठिकाणी संपन्न होते. विविध नियमावली या ठिकाणी लावली गेली. आचारसंहिता असते ह्या कबड्डीमध्ये देखील या चाचणीमध्ये. मध्यरात्रीला गर्दी झालेली आहे. स्वयंसेवक रसिक प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी मैदानामध्ये मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये विनंती आहे की आपण मंचावरती या आणि जरा मैदानाकडे बघा. आपल्या बॅरिकेडिंगला काही अडचण आहे कृपा करून महेश सर्वांना बाहेर काढा. काय बॅरिकेडिंगला अडचण आहे सगळा आणि आपली ती काही गरज आहे तिथं.
बाकीचे लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे. तो ट्राय मस्त एक समजून फसवतो ना मैदानाच्या बाहेर प्लीज प्लीज आमचे स्वयंसेवक त्या ठिकाणी बाहेर काढतील. बघा, आपण लगेच मैदानाच्या बाहेर चांगलं घाई करू